की आपल्या सगळ्यांना साईबाबांनी एक मंत्र दिलेला आहे, श्रद्धा आणि सबुरी. शेवटचा प्रश्न प्रेमानंद. एक 1 मिनिट लास्ट प्रश्न. प्रेमानंद उभा ना. या निवडणुकीतील लोकसभेला घातला 2014ला तुम्ही सांगितलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगरांचा प्रश्न मार्गी लावणार. आता काय ठोस निर्णय होणार आहे का? असं आहे की त्याच्यानंतर मी राज्याच्या विधानसभेमध्ये त्याची वस्तुस्थिती मांडली होती की कशा प्रकारे ऑलरेडी त्याच्या आधीच्या सरकारने हे देता येत नाही अशा प्रकारचा अहवाल हा केंद्र सरकारला पाठवला होता. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बरीच कारवाई झाली. मध्यंतरीच्या काळामध्ये त्याची केस कोर्टामध्ये झाली. कोर्टामध्ये त्याला सपोर्टिंग ॲफिडेव्हिट्स आम्ही केले, परंतु एका कुठल्या तरी सर्टिफिकेटमुळे कोर्टाने त्याच्यात दुसरा निर्णय घेतला. नंतर ते सर्टिफिकेट बोगस असल्यामुळे ते सर्टिफिकेट आम्ही रद्द केलं. आता पुन्हा कोर्टाच्या विचाराधीन तो विषय आहे आणि कोर्टामध्ये योग्य ती बाजू आम्ही मांडलेली आहे. लास्ट क्वेश्चन. आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भात निश्चितपणे मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न मागच्या काळात आम्हीच केला आणि पुढे आम्हीच मराठा समाजाला न्याय निश्चितपणे देऊ. काय 2019 से लेकर 2024 तक खासकर लॉ एंड ऑर्डर को लेकर आपको हमेशा गृह मंत्रालय आपके पास था, विरोधी पक्ष आपको टारगेट करता रहा. पूरा 5 साल का कार्यकाल अब आपके पास है, मंत्री मेजोरिटी है. क्या महाराष्ट्र शांत रहेगा, महाराष्ट्र पक्षपत करेगा? और दूसरा सवाल, खासकर प्रचार के दौरान भी जात के यहाँ जंगल रहे, कास्ट सेंसस की बात होती है, अजित पवार ने बार-बार की. तो क्या कास्ट सेंसस को लेकर भी सरकार का ये एजेंडे पर होगा? पत्रकारों के लिए आपने कानून बनाया था, लेकिन उसका अभी नोटिफिकेशन नहीं निकला है, उसको और लेकर आप क्या सोच रहे हैं? कि पहला आपने क्या कहा था? देखो उनके उसमें मैं भूल गया. ऐसा है कि कोई भी गृह मंत्री बने तब भी उसको ये सारी चीजें सुननी पड़ती है, टीका होती है. गृह मंत्रालय ही ऐसा है कि जिसमें आपको धन्यवाद कम मिलते हैं, गाली ज्यादा मिलती है, लेकिन बावजूद उसके कन्विक्शन के साथ आपको ये मंत्रालय संभालना पड़ता है. मैंने कन्विक्शन के साथ उसको संभाला और मैं इतना ही आपको कहता हूं कि इस कार्यकाल में भी हमारी सरकार गृह मंत्रालय के माध्यम से महाराष्ट्र में कानून व्यवस्था अच्छी रहे, महाराष्ट्र के लोगों को सुरक्षित लगे, इस प्रकार के सारे उपाय करेगी. एक मिनट देखिए, भारतीय जनता पार्टी की भूमिका ये बार बार हमने स्पष्ट की है कि कास्ट सेंसस को हमारा विरोध नहीं है. जो पहला कास्ट सेंसस बिहार में हुआ हमारे समर्थन से ही हुआ है. हमारा हमेशा इतना ही कहना है कि कास्ट सेंसस को वेपनाइज मत करो. कास्ट सेंसस का वेपन के रूप में अगर उपयोग किया तो जो माइक्रो समाज है, संख्या में कम समाज है, विशेष रूप से माइक्रो ओबीसीज है, इनके ऊपर उसका अन्याय हो सकता है. इसलिए कास्ट सेंसस अगर करना है तो उसका पहले क्या हमको उसमें से पाना है ये हमने तय करना चाहिए. उस प्रकार से उसको करना चाहिए. उसको राजनीतिक वेपन बनाने की कोशिश अगर होगी तो समाज में विघटन होगा. पत्रकार हल्ल्याच्या संदर्भात जी काही त्या कायद्याच्या संदर्भातली कारवाई बाकी आहे मी स्वतः लक्ष टाकीन त्याच्यामध्ये आणि आपण ते काम करू. आणि त्यासोबत पहिला प्रश्न जो अध्यक्षांनी या ठिकाणी मांडला होता की बाळशास्त्री जांभेकर जी आपली योजना आहे त्याच्यामध्ये आपण 20,000चा GR काढला, पण त्याच्या काही अटी शर्तीमुळे अंमलबजावणी होत नाही. तर पुढच्या आठवड्यातच त्या संदर्भातली कारवाई मी पूर्ण करेन. दिलीप जाधव. मागचा बजेट आपला डेफिसिट होता आणि त्याच्यानंतर ज्या तुमच्या शेवटचा प्रश्न जाहीर केल्या
त्यामुळे अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्हाला आर्थिक शिक्षा लावावी लागेल. नंबर 1. नंबर 2, कोरोनाचं पॅकेज आपण मागे काहीतरी जाहीर केलं होतं, त्याचा पुढे